येणारी लोकसभा निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे. देशभक्त, राष्ट्रभक्त देशाचा प्रधानमंत्री झाला पाहिजे. 370 कलम हटवण्याचे काम मोदी सरकारने केलं. राम मंदिर सुद्धा मोदी सरकारने केलं. विरोधी पक्षांना राम मंदिराबाबत केवळ तारीख पे तारीख दिली. देशाला पुढे नेण्याचं काम मोदींनी केलं. देशाला पुढे न्यायचं असेल तर परत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले पाहिजे. त्यांना परत प्रधानमंत्री करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ येथे महायुतीच्या सभेदरम्यान नागरिकांना केले. प्रतिनिधी संदीप राठोड, यवतमाळ. तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारच आहे. फिर एक बार मोदी सरकार आने वाली है. पण ही निवडणूक एकनाथ शिंदेसाठी नाही, मोदी साहेबांसाठी नाही, राजश्रीताईसाठी नाही, ही देशासाठी महत्वाची आहे. ही देशासाठी निवडणूक महत्वाची आहे. कारण एक देशभक्त, राष्ट्रभक्त या देशाचा प्रधानमंत्री झाला. आज मला सांगा, 370 कलम हटवण्याची हिम्मत कोणी दाखवली? राम मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, चेष्टा करणारे लोक देखील आपण पाहिले. पण मंदिर देखील बांधलं, तारीख देखील सांगितली, उद्घाटन देखील झालं. हे कोणी केलं असतं? हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं. हे पूर्ण करण्याचं काम कोणी केलं? अमित भाईंनी 370 कलम हटवले. हे देशभक्त आणि राष्ट्रभक्तीचं काम आहे. आणि म्हणून असे प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत. म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल, देशाला प्रगती करायची असेल, या देशाला महासत्ता बनवायचं असेल, आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही. म्हणून मोदी साहेब म्हणतात अब की बार 400 पार म्हणतात. मग आपलं पण वाटा त्याच्यामध्ये अब की बार 45 पार हे आपलं पाहिजे.